नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वीर वाजेकर महाविद्यालय विज्ञान जगण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न। रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज महालन, विभाग फुंडे येथे राऊंड फॉरेस्ट कांदळवन, वन विभाग उरण, मॅग्रो फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या सहकार्याने विज्ञान जगण्यासाठी कांदळवन जैवविविधता व वन्यजीव संवर्धन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। कार्यशाळेची सुरुवातीला विज्ञान संघटना, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेल व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांवर आधारित पोस्टर प्रेझेंटेशन आयोजन करण्यात आले। त्याचे उद्घाटन माननीय सुधीर घरत, सदस्य महाविद्यालय विकास समिती व माननीय किशोर सोनवणे, राऊंड फॉरेस्ट ऑफिसर उरण कांदळवन यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यशाळेचे प्रास्ताविक विज्ञान संघटनेचे प्रमुख डॉक्टर अनिल पालवे यांनी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश आहे असे प्रतिपादन केले। कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर, कार्यशाळेचे उद्घाटक श्री सुधीर घरत, सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर सोनावणे, राऊंड फॉरेस्ट ऑफिसर उरण, तसेच सौ सायेश्वरी पडवळ, मॅग्रो फाउंडेशन अलिबाग उपस्थित होते। श्री सुधीर घरत यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन व त्याचे महत्त्व नमूद केले। येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण पर्यावरणाचे, कांदळवनाचे व जैवविविधतेचे संवर्धन करणे कसे गरजेचे आहे हे विविध उदाहरणासहित स्पष्ट केले। राऊंड फॉरेस्ट ऑफिसर कांदळवन यांनी संवर्धन व त्यासाठी विभागामार्फत राबवले जाणारे उपक्रम याची सविस्तर माहिती दिली। तसेच कांदळवन सद्यस्थिती व मिळणारे फायदे, संवर्धन या संदर्भात विस्तृत माहिती देणारा व्हिडिओ दाखवण्यात आला। मॅग्रो फाउंडेशन अलिबागच्या रिसर्च असोसिएट साईश्वरी पडवळ यांनी कांदळवनाबाबत सविस्तर माहिती देत कांदळवनाचे फायदे, कांदळवनांमध्ये होणारे प्रदूषण, त्याचे जैवविविधता व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, त्याचा अन्न साखळीवर होणारे परिणाम व पर्यायाने मानवावर होणारे परिणाम याची सविस्तर माहिती देऊन त्याच्या संवर्धनाची आवश्यकता अधोरेखित केली। त्याचप्रमाणे ओलिव्ह कासव प्रजातीच्या संवर्धनाची सविस्तर माहिती दिली। आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉक्टर आमोद ठक्कर यांनी आपल्या परिसरात पूर्वी विपुलतेने उपलब्ध असणारे जैवविविधतेची माहिती दिली। आपल्या परिसरात झपाट्याने होणाऱ्या विकासामध्ये परिसरातील पर्यावरणाचा तोल बिघडत आहे। तो पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला पर्यावरणाची व कांदळवनांचे संवर्धन करून समतोल साधावा लागेल। त्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांचा फायदा घेऊन शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी व तरुणांनी पुढाकार घेऊन पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे असे नमूद केले। उपस्थित सर्वांनी कांदळवन प्रतिज्ञा घेतली। आभार प्रदर्शन डॉक्टर राहुल पाटील यांनी केले। कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रेया पाटील व कुमारी अक्षदा महाकाळ यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनास डॉक्टर गुरुमीत वाधवा, प्राध्यापक YA गायकवाड, डॉक्टर जावळे RS, डॉक्टर NB पवार, डॉक्टर सोनवणे MC, डॉक्टर गुंड, डॉक्टर धरती घरत, प्राध्यापिका चेतना तुंबडे, प्राध्यापिका सुयेशा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। वन विभाग व कांदळवन कक्षाचे अनेक अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यशाळा यशस्वी केली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, फुंडे, उरण।